शाळेतून येताच आपला नातू वेदची देखभाल त्याची आजी शकुंतला करत असे. वेद घरी येताच तिने विचारले, आज शाळेतून यायला एवढा उशीर का झाला वेद बाळा? अगं आजी, आमच्या शाळेच्या बसचा टायर पंक्चर झाला होता म्हणून यायला उशीर झाला. ठीक आहे, आता पटापट हात धुवून घे आणि कपडे बदलून घे. तुझे कपडे टेबलवर काढून ठेवले आहेत. तोपर्यंत मी तुला गरम गरम चपाती बनवून ठेवते, तू खाऊन घे. तेव्हा 8 वर्षाच्या वेदने विचारले, आजी तू आणि आजोबा जेवलात का? हो जेवले. तुझी खूप वाट पाहिली पण तू येत नाहीस म्हणून आजोबांना जेवायला सांगितलं मी. आणि तू आपण सोबतच जेवूया. वेद जेवण करण्यासाठी डायनिंग टेबलवर बसला. त्याच्या आजीने मोठ्या प्रेमाने आणि लाडाने वेदला गरम गरम जेवण दिले. त्यांच्या घरात आजी शकुंतला, आजोबा रघुनाथराव आणि त्यांचा मुलगा सुबोध आणि सून नेहा, त्यांचा एक 8 वर्षाचा नातू असे सर्व एकत्र राहत होते. सुबोध सरकारी नोकरी करत होता, तर त्याची बायको नेहासुद्धा नोकरी करत होती. ती सकाळी 10ला घरातून बाहेर पडत आणि संध्याकाळी 6 वाजता घरी येत असे. त्यावेळेस शकुंतला घरातील सर्व कामे करत असे आणि आपले नातवाचा सुद्धा सांभाळ करत असे. शकुंतलाचे वय साधारण 65 वर्ष होते. रघुनाथराव सुद्धा रिटायर होऊन आता घरीच असायचे. रघुनाथरावांचा छोटा मुलगा अमित आपल्या कुटुंबासह वेगळा राहत होता. ते कधी कधी आपल्या छोट्या मुलाकडे सुद्धा जात असत. अमितची बायको रमा आपल्या घरीच कपड्याचा व्यवसाय करत असे, कारण त्यांना सुद्धा 2 छोटी मुलं होती. अमित एका कंपनीमध्ये काम करायचा. एक दिवस नेहा ऑफिसमधून घरी आली तेव्हा तिने पाहिले तर घरात सर्व कामे तशीच पडली होती. म्हणून तिने आपल्या सासूला विचारले, आई आज काही कामे केली नाहीत का? तेव्हा शकुंतला म्हणाली, सुनबाई आज माझी तब्येत ठीक नाहीये म्हणून मी आराम करत होते, पण तू आता आलीस आहेस तर सर्वांसाठी चहा ठेव. तेव्हा नेहा वाकडं तोंड करून किचनमध्ये चहा ठेवण्यासाठी निघून गेली. परंतु शकुंतलाच्या तब्येतीमध्ये काही सुधारणा होत नव्हती. म्हणून तिच्या मुलाने सुबोधने तिला हॉस्पिटलमध्ये नेले. तेव्हा डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली व सांगितले की त्यांना आरामाची गरज आहे. मी काही औषधे आणि टॉनिक देत आहे, परंतु त्यांना काही दिवस आराम हवा आहे. नेहा आता त्रासून गेली होती, कारण घरातील सर्व कामे करून तिला ऑफिसला जावं लागत होतं आणि संध्याकाळी आल्यावर पुन्हा घरातील सर्व कामे, त्याचबरोबर आपल्या सासूची सेवासुद्धा तिला करावी लागत होती. त्यातच वेद आपल्या आईला म्हणाला, आई मी जेव्हा शाळेतून घरी यायचो तेव्हा आजी मला गरम गरम चपात्या करून द्यायची. तू तर सकाळी जेवण करून जातेस. मी शाळेतून आलो की सर्व जेवण थंड असते. तेव्हा नेहा वेदला म्हणाली, अरे बाळा काही दिवसांचा तर प्रश्न आहे. आजीची तब्येत ठीक झाली की तुला गरम गरम जेवण मिळेल. पण शकुंतलाची तब्येत अजूनही पूर्णपणे ठीक झाली नव्हती, म्हणून नेहाला जास्त त्रास होऊ लागला. शेवटी तिने एक दिवस आपल्या छोट्या जाऊबाईला रमाला फोन करून सासू सासऱ्यांना काही दिवस तिच्याकडे घेऊन जायला सांगितले. आता माझ्याकडून त्यांचा सांभाळ होत नाही असे कारण दिल्यामुळे अमित 2 दिवसांनी आला आणि आपल्या आईबाबांना आपल्याकडे घेऊन गेला. काही दिवस आपल्या छोट्या सुनेने रमाने त्यांचा सांभाळ केला, पण नंतर तिला सुद्धा त्यांचा सांभाळ करणं जड जाऊ लागले. कारण सासूबाईची तब्येत ठीक होत नव्हती आणि सासरे रघुनाथराव आपला वेळ घालवण्यासाठी टीव्हीचा आसरा घेत असायचे. टीव्ही चालू असल्यामुळे रमाची 6 वर्षाची मुलगी मोना अभ्यास न करता टीव्ही पाहत बसायची. एक दिवस रमा नाराज होऊन आपल्या सासऱ्यांना म्हणाली, बाबा तुम्ही दिवसभर टीव्ही चालू ठेवता, थोडा तरी बंद करत जा, त्यामुळे मोना थोडा तरी अभ्यास करेल. तर दुसरीकडे शकुंतलावर औषधांचा असर पडून तिच्या तब्येतीमध्ये हळूहळू सुधारणा होत होती. काही दिवसातच तिला एकदम बरे वाटू लागले. आपली सासू थोडी बरी झाली आहे हे लक्षात येताच रमाने आपल्या मोठ्या जावेला नेहाला फोन केला आणि म्हणाली, आता मी आई बाबांना नाही ठेवू शकत, माझ्याकडे तुम्ही त्यांना घेऊन जा. हे जेव्हा अमितला समजले तेव्हा त्याने आपल्या बायकोला रमाला समजवण्याचा खूप प्रयत्न केला की आई बाबांना अजून काही दिवस आपल्याकडे राहू दे. पण रमाने स्पष्ट नकार दिला आणि अमित आणि रमाचे बोलणे ऐकून शकुंतला आणि रघुनाथराव दोघेही आपल्या मोठ्या मुलाच्या घरी निघून आले. त्या दिवशी संध्याकाळी नेहा जेव्हा ऑफिसमधून आली तेव्हा तिने समोर आपले सासू सासरे दिसले. तेव्हा मात्र तिचा पारा चढला आणि ती त्यांना टोमणे मारू लागली. काय झालं? तुमचा छोटा मुलगा तुम्हाला 4 दिवस पण ठेवू शकत नाही, तुम्हाला लगेच पाठवून दिलं.
त्यावर शकुंतला आणि रघुनाथराव काय बोलणार होते. दोघं शांतच राहिले. परंतु आता नेहाची रोजची दिनचर्या चालू झाली, कारण तिची सासू तिच्या कामात सक्रिय झाली होती. नेहा नेहमीप्रमाणे 10 वाजता ऑफिसला जायची आणि संध्याकाळी 6 वाजता घरी यायची. परंतु सर्व कामे शकुंतलाच करत होत्या. परंतु रघुनाथराव आता काहीशी निराश असायचे. म्हणून त्यांनी आपले घर अगोदरच आपल्या बायकोच्या नावावर करून ठेवले होते, कारण आपला मुलगा आणि सून यांची वागणे त्यांना काही वेगळे वाटत होते. पण ते आपल्या मुलाला आणि सुनेला काही न बोलता शांतच राहायचे. काही दिवसांनी आपला मुलगा वेदच्या वाढदिवसानिमित्त सुबोध आणि नेहाने घरामध्ये छोटीशी पार्टी आयोजित केली. नातेवाईक मित्रपरिवार आला होता. अमित सुद्धा आपल्या कुटुंबासह अगोदरच आला होता. सर्वांनी मिळून वेदचा वाढदिवस साजरा केला. तेव्हा आलेले सर्वजण आपापसात गप्पा मारण्यात व्यस्त होते. त्यावेळी नेहा काही कामानिमित्त आपल्या रूममध्ये गेली. तिच्यासोबत तिची खास मैत्रीण काव्यासुद्धा होती. तिने रूममध्ये जाताच नेहाला विचारलं, काय ग नेहा, तुझे सासू सासरे नेहमी तुझ्यासोबतच राहतात का? मग तुम्हाला प्रायव्हसी मिळत नसेल. माझे बघ, आम्ही फक्त नवरा बायको आणि मुलं मस्त मजेत राहतो. तू सुद्धा तुझ्या सासू सासऱ्यांना कुठेतरी दुसरीकडे राहायला पाठवत का नाहीस? अगं काव्या, तू काय बोलत आहेस? मला पण तर स्वतंत्र राहायला आवडते, पण काय करू, वेद अजून लहान आहे. त्याला सोडून ऑफिसला कसे जाऊ? घरची सर्व जबाबदारी सासूवर आहे. मला काही करावे लागत नाही. सकाळी 10 ते संध्याकाळी 6पर्यंत मी तर ऑफिसमध्ये असते. घरातील सर्व कामे तर माझे सासूबाई करतात. तसेही मला आरामच आहे आणि वेदची काळजी नाही. सासू सासऱ्यांना कुठे पाठवले तर वेदला कोण सांभाळेल? शाळेतून आल्यावर त्याला गरम गरम जेवण मिळते. अजून मला काय हवं आहे? म्हणून तर मी त्यांना माझ्याजवळ ठेवलं आहे. नेहाचे बोलणे ऐकून तिची मैत्रीण काव्या लगेच म्हणाली, अरे वा, तुला तर फ्रीमध्ये मोलकरीणच मिळाली आहे तुझ्या मुलाचे पालनपोषण करायला, असं म्हणून दोघीही जोरात हसू लागल्या. दरवाजाच्या बाहेर उभ्या असलेल्या नेहाच्या सासूने त्या दोघींचे बोलणे ऐकले. तेव्हा त्यांच्या हृदयावर मोठा आघात झाला. ती नेहमीच हे स्वतःचं कुटुंब समजत होती. आपल्या नातवाला जीव लावत होती. त्याच्यावर प्रेम करत होती. पण माझ्या सुनेने एका झटक्यात मला परक केलं. मी काही मोलकरीण आहे का? तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. परंतु शकुंतला शांतच होती. पार्टी संपली आणि सर्व नातेवाईक आणि मित्रमंडळी आपापल्या घरी निघून गेले. रात्री सुनबाईचे सर्व बोलणे शकुंतलाने आपल्या नवऱ्याला म्हणजेच रघुनाथरावांना सांगितले. दुसऱ्या दिवशी सर्वजण ब्रेकफास्टसाठी बसले होते. तेव्हा रघुनाथरावांनी आपला निर्णय सर्वांना सांगितला. बाळा सुबोध, तू आणि सुनबाई नेहा, तुम्हीही अमित आणि रामासारखे वेगळे राहू शकता. बाबांचे हे बोलणे ऐकून काही काळ सुबोधला काही समजले नाही. बाबा असे का बोलत आहे? कारण त्याला काल झालेला प्रकार काही माहीतच नव्हता. म्हणून तो म्हणाला, बाबा, तुम्ही अचानक असा निर्णय का घेत आहात? तेव्हा शकुंतलाने आपल्या सुनेचे कालचे बोलणे तिच्यासमोरच आपल्या मुलाला सुबोधला सांगितले, जे नेहा मैत्रीण काव्याबरोबर बोलत होती. शकुंतला आता स्पष्टच बोलत होती की तुम्हाला वेदला सांभाळ करण्यासाठी बाहेर आया मिळेल व एक मोलकरीणही मिळेल, पण एका नातवावर प्रेम करणाऱ्या आजी तुम्हाला मिळणार नाही. नेहाला तर स्वप्नात पण वाटलं नव्हतं की आपल्या बोलण्याने एवढं काही घडेल. तेव्हा सुबोध नाराज होऊन नेहाला म्हणाला, तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईबाबांविषयी असा विचार करण्याची? नेहा, तू आईची माफी माग. पण शकुंतला आणि रघुनाथराव आपल्या निर्णयावर ठाम होते. ते आता वेगळे राहणार होते. आपल्या दोन्ही मुलांबरोबर त्यांना राहायचे नव्हते. शकुंतलाने आपल्या नातवाला मिठी मारली आणि त्याला म्हणाली, वेद बाळा, मी तुझ्यावर नेहमीच प्रेम करत आले आणि करत राहणार. तेव्हा वेद रडतच म्हणाला, आजी आजोबा, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. मी तुमच्याबरोबरच राहणार. तेव्हा शकुंतलाने त्याच्या डोक्यावर हात फिरवत शांतपणे त्याला समजावून सांगितले की वेद बाळा, तू नेहमीच आम्हाला भेटायला येत जा. आपल्या चुकीसाठी खूप वेळा आपल्या सासू सासऱ्यांच्या नेहा पाया पडली, त्यांची माफी मागितली. पण आता शकुंतलाच्या मनातून नेहा पूर्णपणे उतरली होती. काही दिवसातच सुबोध आणि नेहा वेदला घेऊन वेगळे राहू लागले. आपल्या मुलाबाळांना सोडून कोणत्या आईबाबांना वेगळे राहावेसे वाटते?
पण आपलीच मुलं आपल्याला मान सन्मान देत नसतील तर हा कठोर निर्णय घ्यावाच लागतो. कारण शरीरावर झालेले जखम भरून निघते, पण मनावर झालेली जखम कधीही भरून निघत नाही. आणि नेहाने आपल्या सासूच्या मनावर जखम केली होती, म्हणून असे लाचार जीवन जगण्यापेक्षा स्वाभिमानाने जगणे रघुनाथरावांनी पसंत केले. आज आपण कोणावरही अवलंबून नाही या विचाराने रघुनाथरावांचे मन सुखावले होते. आज ते हवा तेवढा TV बघू शकत होते व आपलं आयुष्य आरामात बसून जगत होते. तर दुसरीकडे नेहा स्वतःला दोष देत होती. तिला आपल्या वागण्याचा पश्चाताप होत होता, कारण तिला आता एकटीला वेदची देखभाल करायची होती आणि घरातील सर्व कामेसुद्धा एकटीलाच करावी लागत होती. मित्रमैत्रिणींनो, रघुनाथरावांनी आणि शकुंतला यांनी घेतलेला वेगळे राहण्याचा निर्णय तुम्हाला कसा वाटतो? चूक की बरोबर? ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.